काय नाव तुझं दादा? दिनेश वारडे. दिनेश वारडे. इकडे किती वर्षापासून कामाला येतो? 2-4 सालापासून. 2-4 सालापासून येतो का? आणि का कामाला येतं इकडे तुम्ही? काय नाही, शाळेला पैसे लागतात म्हणून. शाळेला पैसे लागतात का? तर कितवीला शाळेत जातो तू? 12वी. 12वी काय? आर्ट, कॉमर्स, सायन्स? सायन्सला. 10वीला किती टक्के मार्क पडले होते? 71. वा, अभ्यास करतो ना चांगला? हा. घरी काय होतं तुमच्याकडे? पीक काय काय होतं शेतीची? भात होतं का? अजून नागली बिगली? नागली होते ना. दोडके लावता का नाही तुम्ही? नाही, आता लावते एवढे. नाही का? नाही. बरं. काय नाव आपलं? दीपक वारडे. दीपक वारडे. हा. किती वर्षापासून कामाला येतं इकडं? आता झाले मला 4-5 वर्ष. 4-5 वर्ष. बरं, आपल्याकडे काय पिकं होते सध्या? आपल्याकडे भात पीक सगळे, मिरची वगैरे, नागली बिगली सगळं होते. फक्त आम्हाला पैसे, तेला मिठाला पैसे लागते ना, तर आमच्याकडे काहीच कमी नाही. फक्त पैसे तेला मिठाला लागते, एवढेच का? शाळा काय शिकली आपण? शाळा 10वी. 10वी का? 10वी पास का नापास? पास झालो. पास झाला. मग का बरं सोडली शाळा? शाळा असं पैसे नाही काही, त्याच्यामुळे. आता सध्या कसं काय पाऊस आहे तुमच्याकडं? हे पाऊस आहे. पाऊस आहे ना? किती दिवसापासून कामाला आलेलं इकडं? आता झाले 15 दिवस झाले. रोजंदारी पडते ना 500च्या पुढे? रोजंदारी पडते. रोजंदारी पडते का? शेतकरी कसे काय इकडे? चांगले इकडचे चांगले शेतकरी आहेत. चहा पाणी देता ना तुम्हाला? काही पण बोला, नाश्ता बिस्टा सगळे इकडे भेटतात. सगळं इकडे भेटते ना? बर बर, असंच काम करीत राहा. हे बघा आमची छोटी मुलं आहे. हे बघा ते कसे बागात फिरताय. कोणती गँग आहे दादा? इकडे बघ, कोणती गँग आहे? काय नाव? रिंपल वारडे. रिंपल वारडे. बर, किती वर्षापासून काम करता आपण? 2-3 वर्षापासून. 2-3 वर्षापासून करताय का? आपल्याकडं पाऊस कस काय? लय पडतो ना. लय पडतो का? बर, काय काय पिकं घेतली जाते आपल्याकडे? भात, वरई, नागली. बर, शाळा शिकल्यानंतर काय ITI काय केलं का नाही? केली ना. काय 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 ट्रेड केलं? हे बघा, हे आदिवासी मुलं आहे आपल्याकडे कामाला आलेले आहे. तिकडे ते शाळा शिकलेले पण नोकरीची समस्या भीषण आहे. आणि काही टेक्निकल काम शिकलेले, काही शिकताय. तर तिकडं म्हणजे त्यांना खाण्यापिण्यापुरतं होतंय, पण उपजीविकेसाठी पैशासाठी इकडे कामाला यावं लागतं ना. आता कसं आहे, पहिले जुन्या काळात कसं आहे, जुने प्रकार बियाणे वापरायचे. आता नवीन बियाणे प्रत्येक वर्षी विकत घ्यावं लागतं, त्यांना खतं द्यावं लागतं, त्यांना पावडरी मारावं लागतं. त्याच्यासाठी सर्व मुलं आहे ही आलेले, यांचे आईवडील घरी आहे. आणि यांच्या आईवडिलांना घरकुल आल्यामुळं नवीन पिढी सगळी इकडे कामाला आलेली आहे. आणि इकडे आल्यानंतर 4 पैसे मिळतात आणि त्या 4 पैशाचा उपयोग करतात. त्यांच्याकडे पावसात प्रचंड प्रमाणात पाणी पडतं, पण एकदा होळी झाल्यानंतर पाणी राहत नाही. त्याच्यामुळे इकडे कामाला यावं लागतं. आणि कधी कधी ज्या अति पावसामुळे बी त्यांची पिकं खराब होत्या. कधी कमी पावसामुळे बी जळून जात्या. आता थोडासा बेमोसमी पाऊस झालेला आहे. त्यांच्याकडं त्यांच्या जमिनी त्या भाजायच्या राहून गेलेल्या आहे. त्याच्यामुळे ते इकडे कामाला येतात आणि आपली उपजीविका साधन चांगल्या प्रकारे उपजीविका भागवतात. काही मुलं शाळेत जात आहे, असं वेगवेगळ्या प्रकारचं काम करून आपली उपजीविका भागत आहे. कारण कंपनीत जाऊन सुद्धा त्यांना परवडत नाही. त्याच्यामुळे इकडे येऊन कसं शेतकऱ्याच्या तिथं राहणं फ्री असतं, घर भाडं नाही, लाईट बिल नाही, काही नाही. आणि त्यांनी सांगितलं, एकाने सांगितलं मुलाखतीमध्ये, शेतकरी आम्हाला नाश्ता पाणी सगळं देतात, चहा पाणी. त्याच्यामुळे त्यांना खर्चच नाही, काय जो असेल तो फक्त खाण्यापिण्याचा खर्च होतो. काय नाव दादा तुझं? किरण बारे. किरण बारे. किती शाळा शिकला तू? 10वी. 10वीला किती टक्के मार्क पडले? 83. कॉफीचे का बिगर कॉफीचे? बिगर कॉफी. बिगर कॉफी. आता कुठलं कशाला ऍडमिशन घ्यायचंय तुला? सायन्सला का? बर, मग आता इकडे कामाला कशासाठी आलाय तू? बाकीचे दप्तर, कपडे घेण्यासाठी. हा, पण तुमच्याकडे तर आदिवासी शाळा आहे ना? तिथं कितीपर्यंत शाळा आहे तिथं? 12वी. 12वी पर्यंत. कोणाच्या शाळेत जात होता तू? जीवा पांडू गावी. हा, कुठल्या गावाची शाळा? बेगुसावरपाडा का? बर, मग अशाच प्रकारे चांगले मार्क पडले, त्याबद्दल तुला शुभेच्छा. आणि पुढे असं अभ्यास करीत राहा आणि भविष्यात काहीतरी हे मुलं येतं असं न येता काहीतरी वेगळं, काहीतरी ट्रेड बीड किंवा काहीतरी कोर्स करून स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करा. हो सर, ठीक आहे. हे बघा, त्यांना जेवण लेट होतं, त्याच्यामुळे ते भत्त्याचा नाश्ता करतात. त्यांच्यासाठी भत्ता आणलेला आहे. हे बघा, सगळे मुलं एकत्र भत्ता खात आहे. नारायण हा मुकरदाम त्यांचा तो भत्ता घेऊन आला त्यांना. आता एवढ्या घेऊन आलो. पोराला लई भूक लागली होती.
त्याच्यामुळे काकाने थोडा नाश्ता दिला. जेवण लेट होतं ना तुमचे? हो, कितीला होत्या? 12ला. 12 वाजता. बरं ठीक आहे. आमचा दरे नारायण इकडे फक्त मंडळी अशा प्रकारचे हे मुलं आहे, हे भत्ता खात आहे, त्यांच्या जेवणाची लेट सुट्टी होती. त्याच्यामुळे आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नमस्कार.